बदलापूरमध्ये भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रवीण राऊत यांची अभिनव संकल्पना आहे। आनंद शिंदे यांच्या भीमगीतांची सुमधुर मैफिल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या बहादूरवाडी गावच्या पीर बद्रुद्दीन बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात पार पडला। 12 फेब्रुवारीपासून गावातील उर्साला उत्साहात सुरुवात झाली आहे। 1 मार्च पासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानंच आता अभिषेक करावा लागणार आहे। बेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्याकरता शनी शिंगणापूर देवस्थानचा निर्णय आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आज नागपूरमध्ये आहेत। महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या 3ऱ्या दीक्षांत समारंभाकरता ते नागपूरमध्ये असतील। गडकिल्ले मोहीम म्हणजे तरुणांना हिंदू आतंकवादी बनवण्याचा एक प्रकार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण होतोय। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा अशी दुर्गप्रेमींची मागणी आहे। महाराज की जय। मानसिकतेचं करायचं काय आणि डोकावरती काय। लोक छत्रपती शिवाजी महाराज जय श्रीराम जय श्रीराम जय। महागाव तालुक्यातील पैनगंगा नदीमधून अवैध रेती उपसा सुरू आहे। महसूल आणि पोलिसांना या संदर्भात माहिती असताना ठोस कारवाई होत नाही असा आता सूर आळवला जातोय। शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानं गावकऱ्यांनी थेट मिरवणूकच काढली आहे। भव्य मिरवणूक काढत मुलाचा सत्कार सोहळा पार पडला आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे। एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक राहिलेल्या श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची एकांतात चर्चा झाली आहे। 5 ते 10 मिनिटं ही चर्चा झाली आहे। चर्चेचा मजकूर गुलदस्त्यात आहे। आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। आजारी असल्यानं आपण मुंडेंच्या भेटीला गेलो होतो असं धस म्हणतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा केलाय। नाशिकच्या ऐतिहासिक कायरा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हा वाढदिवस साजरा करण्यात आला। रत्नागिरीमध्ये गैरसमजातून रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे घ्या। रवींद्र डोळस पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत। पुण्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे। 22 वर्ष उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांना साथ सोडली आहे। राजेश पळसकर यांनी पुणे उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। ग्लोबल वॉर्मिंगची भीती लोकांच्या मनात घालवण्याकरता आणि भविष्यात मनुष्यहानी होणार नाही यासाठी म्हणून बांबू लागवड ही फायद्याची आणि उपयोगाची आहे असं भरत गोगावले म्हणतात। पैठण आगारामध्ये नवीन 10 बस दाखल झाल्यात। बस स्थानकाच्या आगारामध्ये आमदार विलास भुमरे यांच्या प्रयत्नांमुळे पैठण आगारात 10 बस दाखल झाल्या। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आणि लारपरीतून प्रवास झालेला आहे। नवीन बसच्या उद्घाटनाचा सोहळा मेढा इथं पार पडला। नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसतोय। ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंश शिरीष महाराज मोरे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेतली आणि शिरीष महाजनांना श्रद्धांजली वाहून मोरे कुटुंबियांचं सांत्वन केलंय। कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येत आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले आहे। हुबळी ते प्रयागराज कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचं सांगली रेल्वे स्थानकावर भाजपकडून स्वागत करण्यात आलंय। आमदार सुधीर गाडगे आणि मनोहर सारडा यांच्या उपस्थितीत या विशेष प्रयागराज रेल्वे गाडीचं स्वागत झालं। पैठणमध्ये एसटी बस आगाराला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन 10
एसटी बसला मंजुरी दिली आहे। बसचं आज लोकार्पण होणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची 2 वर्षात इमारत उभी करणार, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं आश्वासन आहे। लवकरात लवकर इमारत बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना आहे। अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी आर्वी विधानसभेत आढावा बैठक पार पडली आहे। आमदार सुमित वानखडे यांनी अधिकाऱ्यांसोबत जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली। कोल्हापूरमध्ये 4 तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स सापडलेली आहे। महिलांनी प्रामाणिकपणे ही पर्स परत केली आहे। राणी घोलप आणि सपना दंडवते यांचा सन्मान करण्यात आला आहे। महामार्गावरील हॉटेलजवळ थांबलेल्या वाहनातून डिझेल टायर चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे। हॉटेल व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे टोळीचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे। घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे। रामनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाची ही कारवाई आहे। दारू तयार करण्याकरता लागणारं स्पिरिट आणि टवेरा कार असा एकूण 3,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई आहे। कोल्हापूरमध्ये तांब्याचे बंब चोरणारी टोळी गजाआड झाली आहे। 1,40,000 रुपये किमतीचे तांब्याचे 8 बंब हे चोरीला गेलेले होते, जे आता ताब्यात घेण्यात आले आहेत। फरार काळामध्ये मटका किंग सम्राट कोराणेचे मुंबईत वास्तव्य आहे। किंग सम्राट कोराणेला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फलटण ग्रामीण पोलिसांनी गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद केलाय। गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहे। एमडी ड्रग्सच्या तस्करांना उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली आहे। तात्काळ नार्कोटिक्स विभागानं ताब्यातही घेतलेलं आहे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय। शेतीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून हे दाम्पत्य चिंतेत होतं। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाकरता दिवसा पाणी उपलब्ध व्हावं याकरता मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेद्वारे चालणारे मोटार पंप हे बसवण्यात आले आहेत। मात्र वन्य प्राण्यांकडून आता पिकासह पंपाकरता लागणाऱ्या सौर पॅनलचंही नुकसान आहे। वाशिमचा कारंजा इथं भीषण अपघात झालाय। 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। ट्रक चालकाचं वेगावरचं नियंत्रण नसल्यानं ही दुर्घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे। भिवंडीमध्ये केडीएमटीच्या एसी बस इंजिननं अचानक पेट घेतला। बसमध्ये सगळे 35 प्रवासी सुखरूप आहेत। परभणीमध्ये गडदवण या ठिकाणी मुक्कामी बस बंद पडलेली आहे। गावकरी खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावं लागतंय। शेत पिकांचं नुकसानीत हयगय केल्याप्रकरणी तलाठी निलंबित झालाय। गारपीट वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या लाभापासून शेतकरी वंचित आहे। हिंगोलीतल्या सेंगाव नगरपंचायत कार्यालयाच्या वतीनं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते। मुख्य अधिकारी गणेश गाजरे यांच्या पथकानं जेसीबीच्या साह्यानं मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम ही हाती घेण्यात आली आहे। राज्यात तूर, कापूस, सोयाबीन या पिकाला भाव नसल्यानं शेतकरी हैराण आहे। अगदी कमी भावात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी आता कांदा बीजोत्पादनाकडे वळलेला आहे। 5ही तालुक्यांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा बीज उत्पादनाची लागवड केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पाचोडच्या मोसंबीच्या बाजारपेठेमध्ये आवक वाढलेली आहे। थंडी कमी होताच दरही वाढले आहेत। पुढील आठवड्यात दर आणि आवक दोनही वाढणार असल्याचा अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।